मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागली आहे की आपल्याला हप्ता वितरण कधी सुरू होणार आहे. तर याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे की योजनेचा हप्ता वितरण कधी सुरू होते. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाचा जी.आर. होऊन बरेच दिवस उलटले आहे. तरीही योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून लाभार्थी महिलांमध्ये नैराश्य आहे. कारण की डिसेंबर महिना समाप्त होण्यास आलेला आहे तरीही योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ते वितरणाचा जी.आर. काढलेला असून सुद्धा आपल्याला हप्ता का वितरित करण्यात आला नाही आणि नेमके लाभार्थी महिलांना हप्ते वितरण कधी सुरू होणार, असा योजनेच्या लाभार्थी महिलांचा प्रश्न आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे की आपल्याला हप्ता कधी मिळेल, नोव्हेंबर महिन्याचे हप्ते वितरण कधी सुरू होईल. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ते वितरणाचा जी.आर. काढून बरेच दिवस झालेले आहे. तरीही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून लाभार्थी महिला निराश आहे. कारण की डिसेंबर महिना समाप्त होण्यास आलेला आहे तरीही योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण की हप्ते वितरणाचा जी.आर. काढलेला असून सुद्धा आपल्याला हप्ता मिळालेला नाही आणि नेमके हप्ते वितरण कधी सुरू होईल, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर पुढे पहा, परंतु सत्य असे आहे, डिसेंबर महिना समाप्त होण्यास अवघे 2 दिवस बाकी आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये हप्ते वितरण सुरू होईल अशी शक्यता कमीच आहे. नवीन वर्षात 2026 मध्ये जानेवारी महिन्यात योजनेच्या लाभार्थी महिलांना हप्ते वितरण सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे. तर पहा, अशी माहिती समोर येत आहे की डिसेंबर महिना समाप्त होण्यास अवघे 2 दिवस बाकी राहिले आहे आणि म्हणून या राहिलेल्या 2 दिवसामध्ये योजनेच्या लाभार्थी महिलांना हप्ते वितरण होण्याची शक्यता कमीच आहे. आता नवीन वर्षात 2026 मध्ये जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांना हप्ता दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीवर लाभार्थी महिलांनी विश्वास करू नये आणि चिंतित होऊ नये. कारण की सरकारकडून सध्या हप्ते वितरणाविषयी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण करा अशी विनंती केली आहे. परंतु हप्ते वितरणाविषयी कोणतीच माहिती दिलेली नाही आणि म्हणून सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीवर लाभार्थी महिलांनी विश्वास ठेवायचे नाही आणि चिंता करायची नाही. कारण की सरकारकडून सध्या हप्ते वितरणाविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सुद्धा लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025च्या आत ई-KYC पूर्ण करा अशी विनंती केलेली आहे. परंतु हप्ते वितरणाविषयी कोणतीच माहिती दिलेली नाही आणि म्हणून जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत हप्ते वितरण सुद्धा सुरू होणार नाही. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक गोष्ट आनंदाची आहे. जानेवारी महिन्यामध्ये हप्ते वितरण झाल्यास योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते सोबत मिळतील अशी दाट शक्यता आहे. कारण की मकर संक्रांत निमित्त लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3000 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे. तर पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जोपर्यंत सरकारकडून अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत हप्ते वितरण सुद्धा सुरू होणार नाही. परंतु योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक गोष्ट मात्र आनंदाची आहे. जानेवारी महिन्यामध्ये हप्ते वितरण जर सरकारने केले तर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3000 रुपये मकर संक्रांतीनिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.